गेल्या काही दिवसांपासून PMPL जी पुण्याची लाईफलाईन समजली जाते ती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही दिवसांपूर्वीच पदोन्नतीबाबत PMPL मध्ये एक मोठा घोटाळा जो आहे तो समोर आला होता आणि आता PMPLचे जे वित्त अधिकारी आहेत योगेश होले यांनी टपालाद्वारे त्यांचा राजीनामा दिलेला आहे। आता याचा आणि पदोन्नती जो घोटाळा झाला होता त्याचा काही संबंध आहे का? आता PMPLचे व्यवस्थापकीय संचालक जे पंकज देवरे होते त्यांच्याशी आणि यांचा जे काही संबंध आहे का असे बरेचसे प्रश्न जे आहेत ते या राजीनाम्यामुळे उपस्थित झालेले। या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आता आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि त्यांचे साथीदार आपल्यासोबत आहेत, कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, कारण की हा जो विषय होता तो त्यांनी जो समोर आणला होता, नाना भानगिरे वगैरे ते देखील यांनी विषय आणला होता, पण जो आपण आधी देखील या विषयावर बातमी केली होती त्यावेळेस उज्ज्वल केसकरांशीच आपण बोललो होतो, ते देखील आता आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल की जे वित्त अधिकारी आहेत त्यांनी टपालाद्वारे त्यांचा राजीनामा पाठवलेला आहे, पदोन्नतीचा घोटाळा आणि आत्ताचा आलेला राजीनामा यात काही गौड बंगाल वगैरे आहे का किंवा याचा काही संबंध आहे का? बरं, संबंध असणारच ना, कारण का त्यावेळेला जी कमिटी होती त्यामध्ये हे मुख्य लेखाधिकारी आणि वित्त अधिकारी म्हणून हे सामील होते आणि ज्या पद्धतीने सगळ्या बढत्या झाल्या, जी भरती केली त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती। पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जे CMD होते, चार्ज होता, त्यांनी एक कमिटी गठीत केली होती। त्या कमिटीचा अहवालामध्ये देखील या सगळ्या गोष्टी नमूद आहेत असं आम्हाला कळालं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळेच राज्य सरकारने श्री पंकज देवरे साहेबांना नवीन पोस्टिंग दिलं नाही, पुण्यात येऊ दिलं नाही। त्यामुळे आणि योगेश होले त्यावेळेला त्यांच्या निकटवर्तीय होतेच, त्यामुळे या दोन गोष्टींचा संबंध जोडता येईल असेलही किंवा त्यांची व्यक्तिगत काही कारणं असू शकतील। आपल्याला कसं जायचं लोकांच्या समोर, लोकांची फसवणूक झाली आहे, कामगारांची फसवणूक झाली आहे, त्यामुळे त्यांना गिल्टी वाटत असेल कदाचित, माहिती नाही नेमकं काय। या सगळ्यात पदोन्नती देत असताना जे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जिथं 100 क्लार्कची गरज होती तिथं 200 क्लार्क जे आहेत ते भरले गेले आणि याच्यात जे आहे ते आर्थिक व्यवहार देखील होत असल्याचा आरोप करण्यात आला, ज्यालाच रेड कार्ड असं म्हटलं गेलं। दादा, काय सांगाल कशा प्रकारे हे रेड कार्ड जे असतं ते चालतं आणि याचे व्यवहार कसे होतात? बरं, रेड कार्ड म्हणजे त्या पदाप्रमाणे तिथं पैसे ठरले असतील आणि कामगारांच्याकडे पैसे घेऊन हे 4-5 जण वसुली करत होते, ते त्यांनी हे पैसे गोळा केले सगळे आणि ह्या कामगारांनी व्याजाने कुठं बँकेतनं लोन काढून कुठं बायकोचं सोनं विकून हे असे पैसे गोळा केले आणि दिलेले आहेत ते पैसे। साधारण एका पोझिशनचा म्हणजे कसा रेट असतो बरं का? जसजसे ते पोझिशनची वाढते तसं ते रेट वाढतात, कसं असतं? म्हणजे हा, पोझिशन वाढते तसे रेट वाढतात। हे त्यांच्या ज्या ऑडिओ कॅसेटमध्ये आहे ना, सगळं ऑडिओ जे बाहेर आलेत ना फिरतात त्याच्यात त्याचे रेट कार्ड आलेले आहे, त्याच्यात कुणी कुणाला किती पैसे दिलेत हे सगळं त्याच्यात आहे। आता तुम्ही 3-4 लोक म्हटले ते म्हणजे नावं तुम्ही सांगू शकता का? 3-4 नावं नाही, ते सगळ्या ऑडिओ कॅसेटमध्ये आहेत, सगळ्यांना नावं माहिती आहेत त्यांची। संचालक आलेत महेश आव्हाड, त्यांच्यापर्यंत हा सगळा मुद्दा तुम्ही घेऊन जाणार आहात का किंवा त्यांच्याकडून असं काही अजून यात कठोर कारवाई करता येईल असं काही आहे का? आम्ही जेव्हा त्यांची नियुक्ती झाली त्याच्यानंतर आम्ही असं जाहीर केलं होतं की आम्ही 10 दिवस त्यांना भेटणार नाही आहोत, त्याप्रमाणे 10 दिवस आम्ही त्यांना भेटलो नाही। हा जो मुद्दा आहे आत्ता या संदर्भामध्ये बढत्या हा जो विषय आहे याच्या संदर्भात अहवाल आहे, तो अहवाल राज्य सरकारकडे आहे। राज्य सरकारने काय निर्णय घ्यायचा तो राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे। आम्ही नवीन CMDना मागची घाण काढा असं सांगायला भेटणार नाही। आम्ही त्यांना पुणेकरांना चांगली सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था द्या, या संस्थेमध्ये कशा पद्धतीने अतिरिक्त पैसे उभे करता येतात, आपल्या ॲसेट्स किती आहेत या संदर्भामध्ये आम्ही त्यांना भेटलो। त्या संपूर्ण भेटीमध्ये आमचं 1.25 तास 1.5 तास चर्चा झाली, त्याच्यामध्ये मागच्या या गैरव्यवहाराची आम्ही चर्चाही केली नाही, कारण का तो विषय आता राज्य सरकारच्या कोर्टामध्ये आहे। राज्य सरकारने जर त्याच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर
तर हायकोर्टामधनं आम्ही या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला भाग पाडू. जो विषय ज्या अधिकाऱ्याकडे आत्ता नाही त्याच्याशी या विषयावर चर्चा करायची आवश्यकता आम्हाला वाटली. आत्ता जे आलेले आहेत आव्हाड साहेब, ते तुम्हाला वाटतं की PMPLची जी सध्या ढासळलेली व्यवस्था आहे ते पुन्हा सुधारू शकतात, की त्यांची देखील फक्त 10 महिन्यापर्यंतच त्यांना सेवा काळ देतील आणि नंतर न बदली करतील? नाही, आता त्यांना सेवा काल किती देतील हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. आणि आव्हाड साहेबांशी जी आमची पहिली प्राथमिक चर्चा झाली ती अतिशय पॉझिटिव्ह चांगली चर्चा झाली. आणि मला असं वाटतं की ते जन्माने पुणेकर आहेत, लहानाचे मोठे पुण्यात झाले. आणि पुण्याचा प्रश्न सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा हा देशाच्या संसदेमध्ये पंजाबमधनं निवडून आलेले राघव चड्डा यांनी मांडला. म्हणजे या प्रश्नाची ग्रॅव्हिटी, तीव्रता किती आहे की देशाच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये याची चर्चा होते. मला वाटतं आहे की नवीन CMDने जर PMPML सक्षम केली, सन्माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या एका कार्यक्रमातनं 1000 बसेस आणल्या आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे आणि PMRDA यांनी पण काही बसेससाठी पैसे दिले आहेत. अशा सगळ्या गोष्टी केल्या तर 2-2.5 हजार बसेस जर आपण पुणेकरांच्या सेवेमध्ये देऊ शकलो तर पुण्यातले रस्त्यावरचं कंजेशन कमी होईल. IT मध्ये जे लोक जातात ते कार घेऊन जातात, एकटा माणूस एक कार घेऊन जातो, त्यामुळे त्या रस्त्यावर खूप असतं. तर त्यांना डेडिकेटेड एक AC गाड्यांची सुविधा देऊ शकतो आपण. ती जर दिली तर त्यावर रस्त्यावर ट्रॅफिक कमी करणं, उड्डाण पूल बांधणं म्हणजे ट्रॅफिक कंजेशन कमी होईल असं नाही. त्याची गरज आहे, त्या ठिकाणी बांधले पाहिजेत. परंतु ट्रॅफिक कंजेशन कसं कमी करायचं तर त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असली पाहिजे. मी पहिल्यांदा जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा या कोपऱ्यावरनं 72 नंबरच्या बसनी महानगरपालिकेत जात होतो. आणि त्यावेळेला अनेक लोक देखील, अनेक नगरसेवक देखील हे PMT, तेव्हा PMT होती, PMTनी महानगरपालिकेत येत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा. लोक खिशामध्ये पैसे घेऊन बसस्टॉपवर तुमची वाट बघतायत. 10 लाख लोक प्रवास करतायत, 10 लाख रोज. ते 15 लाख, 18 लाख, 20 लाख झाले तर ट्रॅफिक कंजेशन कमी होईल. याच्यासाठी अनेक कल्पना, प्रेझेंटेशन आमच्या डोक्यामध्ये आहे. ते तसं काम सुरू आहे. पण मला वाटतं की आपण पुणेकरांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देऊ शकतो. आता मध्ये मेट्रोने एक फॅड काढलं. ते म्हणले आम्ही फीडर सर्व्हिस देतो. आता मेट्रोला फीडर सर्व्हिस देण्यासाठी PMPMLचीच मदत घ्यावी लागते. PMPML इज द ओनली ॲथॉराइज इन्स्टिट्यूट की ते तुम्हाला बस सर्व्हिस देऊ शकतात. यांना रिक्षाची सर्व्हिस देखील मेट्रोला देता येत नाही. त्यांना रिक्षेवाल्यांच्या संघटनेबरोबरच द्यावी लागते. यांनी टेंडर एक एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढलं. आम्ही त्यालाही विरोध केला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजावारा वाढू नका. बोजावारा वाजवू नका. वाढलेला आहे जो प्रश्न आहे तो कमी करा, आणखीन वाढवू नका अशी हर्डीकर साहेबांना विनंती केली आहे. मला वाटतं की PMPL सक्षम झाली, मेट्रोचे अधिक नेटवर्क चांगलं झालं तर पुण्यामधला हा प्रश्न संपेल. आता आपल्यासोबत उज्ज्वल केसकर होते. सध्या PMPLमध्ये जो पदोन्नतीचा घोटाळा चालला आहे त्याबद्दल तो कसा चालला किंवा त्याचं जे सध्याचं जे रेट कार्ड आहे ज्याच्याविषयी सध्या खूप चर्चा होती त्याबद्दल माहिती दिली. त्याच्यामुळे योगेश होले जे वित्त अधिकारी होते PMPLमधले त्याचा आणि याचा पदोन्नतीचा न काहीतरी संबंध असू शकतो असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचे आणि सध्या जे रेट कार्डबद्दल जी चर्चा होती, जो मुद्दा समोर येतो त्याच्याबद्दल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.